गुन्ह्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या तरुणावर पोलिसांची कारवाई. बीट मार्शलने घेतलं ताब्यात. मध्यरात्री संशयास्पदरित्या अंधारात दबा धरून बसलेल्या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांच्या बीट मार्शल पथकानं ताब्यात घेतलं. रविवार दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार संबंधित तरुण काही दखलपात्र गुन्हा दाखल करण्याच्या तयारीत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल समाधान श्रीराम लंबे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीनुसार 23 जुलै 2026 रोजी रात्री सुमारे 11:50 वाजता ते पोलीस कॉन्स्टेबल कांगे यांच्यासह बीट मार्शल पथकाद्वारे कदीम पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. रेल्वे स्थानक ते मस्तगड परिसरात गस्तीदरम्यान 24 जुलै रोजी पहाटे सुमारे 12:05 नीलम टॉकीच्या पाठीमागील गल्लीतील विठ्ठल मंदिराजवळ एक व्यक्ती अंधारात संशयितरित्या दबा धरून बसलेली दिसून आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन नाव आणि पत्ता विचारला असता त्यानं सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर त्यांना आपलं नाव अभिषेक अनंतराव कुलकर्णी असं सांगितलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा आरोपी स्वतःचं अस्तित्व लपवून काही दखलपात्र गुन्हे करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी दबा धरून बसलेला आढळून आला. या प्रकरणी त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम 122 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कदीम जालना पोलीस करतायत.